तापळ आणि बामनोळी विभागातील नागरिक सध्या गंभीर अडचणीत सापडले आहेत, कारण BSNLच्या मोबाईल सेवेत सातत्याने खंड पडत असून चालू मे महिन्यात आठवड्यातून केवळ 1 ते 2 दिवस रेंज मिळते. कोयना, सोळशी, कांदाटी परिसरात तर ही समस्या अधिक तीव्र आहे. BSNL हे एकमेव नेटवर्क असून टावर केवळ नावालाच उभे आहेत. अनेक भागात टावर उभे असले तरी त्यातून सेवा मिळत नाही. ठेकेदार मात्र यामधून नफा कमवत असून सामान्य नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांचा संताप आता शिगेला पोहोचला आहे. या भागात जिओ किंवा इतर खासगी कंपन्यांचे टावर उभारण्यात यावेत अशी जोरदार मागणी होत आहे, कारण BSNLचं प्लॅन रिचार्ज करूनही त्यांचा काही उपयोग होत नाही. त्या कोयना विभागामध्ये BSNLचे चॅनल जो आहे तो अद्याप इकडे कार्यरत नाही. गेली 1.5-2 वर्षापासून 4 दिवस आली तर 15 दिवस येत नाही. स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली, धरण होऊन 60 वर्षाचा काळ लोटला. या विभागावरती कायमचाच अन्याय होत आलेला आहे. BSNLच्या अधिकाऱ्यांना आमची विनंती आहे जोडून की लवकरात लवकर कायमस्वरूपी येऊन इथं सर्व टावर चेक करून कायमस्वरूपी नेट कसं राहील याची काळजी घ्यावी ही माझ्या वतीनं विनंती आहे. मी सौंदर्याची असून तापड्यात भारतासाठी आलेली, पण काय बँकेत काय काम झालं नाही. जाया होतं बँकेत कधी हे नसतेच, BSNLला रेंज नसते आणि आमच्या अडचणी काय पूर्ण होत नाहीत. म्हणजे आम्ही किती खेपा काढायच्या बँकेत. आम्ही एक तर शेतकरी माणसं, वारंवार याला आम्हाला गाडी वगैरे नाही, आम्ही कशी येणार. लक्ष्मी अमोल सकपाळ. या तापोळा विभागात रेंजचा खूप प्रॉब्लेम आहे. BSNLला 2-2, 3-3 दिवस रेंजच येत नाही. त्यामुळे बरीच कामं करता येत नाहीत. बँकेमध्ये गेलं तर पैसे काढता येत नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी नेटवर्क इश्यू असल्यामुळे बऱ्याच कामांमध्ये अडचणी येतात. 2-2, 3-3 दिवस संपर्क तुटतो. त्यात आता पावसाचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये पावसाचे दिवस असल्यामुळे काही दुर्घटना घडतात, तर ते सुद्धा 2-2, 3-3 दिवसानंतर आम्हाला कळतात. तर त्यासाठी काहीतरी पुढे झालं पाहिजे. नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे या विभागातील, एवढंच माझं मत आहे. आज ह्या तापोळ्यामध्ये आलो आणि BSNLचा प्रॉब्लेम आता आमच्या गावचे 15-20 माणूस आले, परंतु आज बँका बंद, सर्व बंद. आम्ही लोकांनी करणार काय अशी परिस्थिती आहे आमची लोकांची की आता गाडीला पैसे नाही, पाऊस जास्त आणि त्या अतिवृष्टी चाललेली आहे. मे महिना चालू आहे, अतिवृष्टी चाललेली आहे, तर आम्ही जनतेने करणार काय. तर याच्यावरती शासन परत अशा कार्यकर्त्यांनी जरा लक्ष ठेवा की आता BSNL आमचा काय करणार. आता आमचा संपर्क तुटलेला आहे. मग ह्याच्यावरती कार्यकर्त्यांनी शासनात त्याच्यावरती दखल घेऊन आम्हाला काय तो निर्णय सांगा.